चार वर्णांचे त्यांच्या स्वाभाविक प्रवाहाला आलेले जे काही कर्म आहेत, जे आत्ताच भगवंताने स्वतः उद्धृत केले आहेत, त्या त्या कर्मामध्ये त्या त्या वर्णांनी सतत गुंतून राहणं, रत राहणं, किंबहुना अभिरत राहणं, स्वे स्वे कर्मणी अभिरतः, स्वतःच्या वर्णाला अनुसरून असणाऱ्या कर्माच्या मध्ये रत राहणं, संलग्न राहणं, अभिरत राहणं, तत्पर राहणं, असे जर कर्म केले गेले तर त्यांना मोक्ष सिद्धी त्या व्यक्तींना प्राप्त होते. संसिद्धी लभते नरः. मग अशा स्वतःच्या कर्मामध्ये रत असणाऱ्यांना ज्या प्रकारची सिद्धी प्राप्त होते त्याचं वर्णन भगवंत स्वतः पुढच्या काही श्लोकांच्या मध्ये सांगणार आहेत असं प्रतिज्ञा करतात. स्वकर्म निरत सिद्धी यथा विंदती तत्शृणु. स्वकर्मामध्ये रत असल्यानंतर ज्या प्रकाराने वैराग्य सिद्धी प्राप्त होत असते, त्या वैराग्य सिद्धी कशी मिळते त्याचा प्रकार भगवंत सांगताय. हा सगळा विचार सांगितला. जसं की 10 इंद्रिय आहेत, त्यामध्ये शब्द ऐकायचा ठरला तरी नैसर्गिक रित्या कानांच्या द्वारे तो शब्द श्रवण केला जातो. कारण श्रोत्र इंद्रियाचा स्वाभाविक तो धर्म आहे की शब्दांचं ग्रहण करणं. किंवा ढगांच्या मध्ये असणार जळ जेव्हा खाली पडतं तेव्हा त्या जलाला उचित जागा कोणती असेल तर नदी आहे. आणि नदीमध्ये आलेलं जे जल आहे त्या जलाला उचित जागा कोणती असेल तर ती सागर आहे. त्याप्रमाणे वर्ण आणि आश्रम त्या त्या वर्णाप्रमाणे आणि आश्रमाप्रमाणे जे जे करणीय असेल ते त्यांचं स्वतःच कर्तव्य कर्म आहे, स्वाभाविक कर्म आहे. जसं की गोऱ्या माणसाच्या ठिकाणी, अंगाच्या ठिकाणी गोरेपणा हा त्या गोऱ्या व्यक्तीचा स्वाभाविक नैसर्गिक गुण आहे. तसा त्या त्या वर्णाच्या आणि त्या त्या आश्रमांच्या व्यक्तीने शास्त्राने जे काही सांगून ठेवलेले कर्म आहे ते करणं त्यांचा तो स्वाभाविक कर्माचा भाग आहे. आणि म्हणून स्वाभाविक असं म्हणताना गुण त्या त्या वर्णांचे, गुणानुसार स्वभाव आणि स्वभावानुसार पुन्हा कर्म, त्यालाच त्या स्वभाव विहिता कर्मा, त्या स्वभावाला विहित असणारं जे काही कर्म आहे ते कर्म हे विरोत्तमावीरांच्या मध्ये उत्तम असणाऱ्या अर्जुना शास्त्राची मुखे, शास्त्राच्या मुखाच्या द्वारे, शास्त्राच्या द्वारे कथन केलेले त्या त्या वर्णांचे कर्म सांगितल्यानंतर ह्या वर्णातील आश्रमातील व्यक्तीने हे कर्म करावं याची निश्चिती शास्त्रमुखाने करावी असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. प्रवर्तया लागी प्रमा आढळ कीजे. प्रवर्तया लागी म्हणजे स्वभावविहित कर्मा प्रवर्तया लागी. स्वभावाला मान्य असणारे जे काही विहित कर्म आहे त्या कर्माच्या मध्ये प्रवृत्त होण्यासाठी त्या कर्माची निश्चिती, त्या कर्माची निश्चिंतता, त्या कर्माच्या संबंधाने असणारा संशय विपर्यय रहितपणा तो जर निश्चित करायचा असेल ज्ञान संपादन करून तर माऊली म्हणतात प्रमा आढळ कीजे. ते ज्ञान आहे, ते ज्ञान निश्चित करावं.
ज्ञान निश्चित कशाच्या द्वारे करावं? शास्त्राचे निमुखे प्रमा आढळ कीजे. शास्त्राच्या द्वारे ती प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान निश्चित करावं. कशा प्रकारे करावं? जसं आपल्याच पूर्वजांनी आपल्याच घरामध्ये आपल्यासाठी ठेवलेलं रत्न आहे, पण याचं मूल्य किती, याची किंमत किती, याचं महत्व किती, आपण त्यातले जाणकार नसल्यामुळे पारखी, रत्न पारखी आहे त्याच्याद्वारे त्याचं महत्व समजून घ्यावं. घेपे पारखियाचे हाते आपुलेची थिते रत्न. आपल्याच ठिकाणी ठेवलेलं रत्न पारख्याच्या द्वारे त्याचं महत्वाने निश्चित करून घ्यावं. तैसे स्वकर्म अपैते शास्त्रे करावे. तसं आपल्याच वाट्याला आलेले आपलेच जे विहित कर्म आहे ते शास्त्राच्या द्वारे ते निश्चित करावं. की कोणतंही कर्म करत असताना काय काय लागतं? अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विदम विविधाष्ट पृथक चष्टा दैवम चैवात्र पंचमम. हा जो सगळा भाग सांगितला आहे तो शास्त्राच्या द्वारे निश्चित करावा. कसं काय करावं? मग त्याचा विचार काल आपण पाहत होतो. जैसी दिठी जैसी दिठी असे आपुलिया ठाई, परी दिपे विन भोग नाही. मार्गो न लहाता काही, पायास्ता होय. दृष्टी, डोळा आपल्या शरीरातला एक अवयव आहे आणि डोळ्याला असणारी दृष्टी ही आपल्या ठिकाणीच आहे. पाहण्याची क्षमता म्हणजे आपुलीची दिठी असे आपुलिया ठाई. आपुलिया ठाई आपुलीची दिठी असे. आपल्याच ठिकाणी आपल्या डोळ्याची दृष्टी आहे, पण त्या डोळ्यांना एखादी वस्तू पाहिजे असेल अंधारामध्ये तर दिव्याचं साह्य घेतल्याशिवाय त्या डोळ्याच्या दृष्टीला पाहण्याच्या व्यवहाराचा भोग होत नाही. परी दीपेविन भोग नाही. दिव्याशिवाय भोग नाही म्हणजे व्यवहाराचा अनुभव नाही. ही वस्तू ह्या ठिकाणी आहे, ती वस्तू त्या ठिकाणी आहे. आपलीच वस्तू आहे, आपणच ठेवली आहे आणि आपणच आपलीच वस्तू आपल्याच डोळ्याच्या दृष्टीने पाहणार आहोत. पण जर अंधार असेल आणि प्रकाशाचं साह्य नसेल तर दृष्टी असूनही आपली वस्तू आपल्याला दिसत नाही. म्हणून आपली वस्तू आपल्याला दिसण्यासाठी मध्यंतरी प्रकाशाचं साह्य असेल तरच डोळ्यांनी त्या वस्तूचा अनुभव उपभोग घेता येतो. आणि जर दिवाचं साह्य नसेल, दीपाचं साह्य नसेल तर दृष्टीला काही दिसत नाही. मार्गू न लहाता काही, पाय असता होय. आपल्याजवळ पाय आहेत, आपल्याला पाय आहेत. सकाळी आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी जायचं आहे, पहाटे भल्या पहाटे जायचं आहे हे माहिती आहे, कुठे जायचं आहे हे माहिती आहे, पण अंधार असल्यामुळे रस्ता दिसत नाही. मग रस्ता दिसत नसेल तर पाय असून जाता येईल का? मार्गू न लहाता, मार्ग रस्ताच जर आपला प्राप्त होत नाही, दिसत नाही तर पाय असता काही होय. मग पाय आपल्याजवळ आहे म्हणून काही आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत साध्यापर्यंत पोहोचता येईल का? नाही. म्हणून तिथे सुद्धा गंतव्यस्थानाला पोहोचण्यासाठी मार्गाच्या ज्ञानासाठी प्रकाशाची, दिव्याची, सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. हा सगळा भाग सांगण्याचं मुख्य कारण काय असेल तर सिद्धांताच्या रूपाने सांगतात. म्हणून जातीवशे साचारू सहजे असे जो अधिकारू, तो आपुलालिया शास्त्रे गोचरू आपण किजे. हा मुख्य सिद्धांत प्रतिपादन करण्यासाठी एवढ्या ओव्यांचे संस्कार आपल्यावरती दिले आणि त्या संस्काराने मग
हा मुख्य भाग पाहायचा आहे. म्हणून काय, मागचा सगळा भाग लक्षात घेऊन मग म्हणावं लागेल. म्हणून जाती वसे साचारू. साचारू चांगला प्रकारचा आचार. आचार, साचार, चांगला प्रकारचा आचार. तो चांगल्या प्रकारचा जन्मसिद्ध असणारा आचार कसा काय प्राप्त होणार? जाती वसे. आपण आपला वर्ण आणि त्या वर्णानुसार असणारे आपले कर्म आणि त्या कर्मातून घडलेला चांगला प्रकारचा एक आचार, तिला म्हणतात जाती वशे साचारू. जाती वर्णाच्या अंतर्गत असणारा हा जो काही व्यवहार आहे, तो व्यवहार सहजे असे जो अधिकारू, ते ते कर्म करण्याचा आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार सहजतेने प्राप्त झालेला आहे. सहज अधिकारू जो असे, आपल्याला ते कर्म करण्याचा सहज अधिकार आहे. ब्राह्मण असेल तर शम, मनाचा निग्रह, इंद्रियांचा निग्रह, सुशीलभूतपणा, शौर्य, धृतराक्षम. हा, हे क्षत्रिय असेल तर मग शौर्य आहेत, वीरता आहे, तेज आहेत, युद्धात पळून न जाणं आहे. वैश्य असेल तर कृष आहे, कृषी आहे, गो चारण आहेत, कृषी गौरक्ष वाणिज्यम व्यवहार आहेत. हे सगळं कर्म आहे. ते काय आहे? आपुलालिया जाती वसे साचारो. जातीच्या वर्णाच्या अंतर्गत असणारा हा आचार करण्याचा सहजच आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आपुलालिया शास्त्रे गोचरू आपण किजे. आपलेच कर्म आपणच कसे करावेत हे शास्त्राच्या द्वारे फक्त ज्ञात करून घ्यावं. शास्त्राचं काम आहे फक्त अज्ञात ज्ञापकस्य शास्त्रस्य शास्त्रत्वम. शास्त्र नवीन काही नवीन निर्माण करत नाही. जे अज्ञात आहे त्याचं ज्ञान करून देणं हे शास्त्राचं काम आहे. म्हणून शास्त्र कर्माचं उत्पादन करत नसून, शास्त्र हे कर्माचं उत्पादक साधन नसून ज्ञापक साधन आहे. कर्माचं ज्ञान करून देण्याचं साधन हे शास्त्र आहे. कर्म उत्पन्न करून देण्याचं साधन शास्त्र नाही. आणि म्हणून शास्त्रे आपुलिया आपुलिया शास्त्रे आपण गोचर किजे. आपल्याला या शास्त्राच्या द्वारे आपले कर्म कोणतं आहे, कसं कर्म करावं, त्या कर्माची भूमिका कशी आहे, त्याचं सगळं ज्ञान आपल्याला शास्त्र करून देतं. कसं करून देतं? हे आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून आपण हे पाहिलेलं आहे. पण दृष्टांत देऊन त्या संबंधाची भूमिका स्पष्ट करतात माऊली. मग घरी चाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा, कधी घेता काय पांडवा आढळ असे? प्रश्न विचारला आहे. घरी चाची ठेवा, जैसे जेवी डोळ्या दिवा दावी. आपल्याच घरामध्ये मौल्यवान अशा रत्नांचा एक मोठा साठा, एक मोठा ठेवा घरामध्ये पुरून ठेवलेला आहे. म्हणून घरीचाची ठेवा, हा घरचाच आहे, घरातल्या लोकांचाच ठेवा आहे तो. कोणतेही तो ठेवा
ज्ञात करून घेण्यासाठी तो कुठे ठेवा आहे याचं ज्ञान असताना मनुष्य असावं लागतं. त्याने ते ज्ञान आपल्याला ज्ञान करून द्यावं लागतं. आणि अंधार असेल तर मग दिव्याच्या साह्यानं मग तो ठेवा आपल्या डोळ्यांना तो दिसतो. जेवी दिवा डोळ्या दावी, दिवावरती घेतला रे, हा या ठिकाणी ठेवलेले आहे का, म्हणजे आपलाच ठेवा आपल्याच डोळ्यांना पाहण्यासाठी दिव्याचं साह्य घ्यावं लागतं. तसं आपल्याच वर्णाश्रमानुसार सांगून ठेवलेली कर्म शास्त्र त्याचं ज्ञापन करून देतं. तू ह्या वर्णाचा आहे तर मग तुला, तू ब्राह्मण वर्णाचा आहे तर तुला 9 गुण तुझ्या ठिकाणी असायला पाहिजे. क्षत्रिय असेल तुझ्या ठिकाणी 7 गुण असायला पाहिजे. वैश्य असेल तर त्या ठिकाणी 3 कर्म असायला पाहिजे. आणि शूद्र असेल तर परिचर्या हे कर्म असलं पाहिजे. अशा गोष्टीचा बोध करून शास्त्र देत. तरी मग घरचाची ठेवा जी डोळ्या दावी दिवा, घरचाची ठेवा जीवी दिवा डोळ्या दावी. मग डोळ्याने दाखवल्यानंतर काही संशय आहे का, मग म्हटले नाही, आता कळाला इथे ठेवा आहे. तसं तरी घेता काय पांडवा आढळ असे, मग तो ठेवा दिव्याने दाखवल्यानंतर की ते ठेवा आहे, तो घेण्याकरता पुन्हा आपल्याला काही प्रतिबंध आहे का, अडथळा आहे का, काही व्यवधान आहे का, नाही. काही अडथळा नाही, व्यवधान नाही, शास्त्राने सांगितलं आहे की ह्या या ठिकाणी हे कर्म आहे, ठेवा आहे. दिव्याच्या साह्याने आपल्याला तो दिसतोय आणि तो घेण्यामध्ये काही अडथळा नाही. तसं आपले गुण कोणते आहेत, त्या गुणानुसार कोणतं कर्म आपल्याकडनं घडायला पाहिजे, ते कोणतं कर्म घडायला पाहिजे याचा बोध शास्त्र करून देतं. आणि ते करून दिल्यानंतर मग आपल्याला ते कर्म करण्याकरता काही अडचण आहे का, नाही. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. एक एक विचाराचा सूक्ष्म टप्पा ज्ञानेश्वर महाराज आपल्या अंतःकरणामध्ये खोलवर सूक्ष्मतेने रुजवतात आणि सहजतेने साधकाला वैराग्य सिद्धीपर्यंत नेण्यासाठी कर्म कसं साह्यभूत होतं याचं चांगलं दिग्दर्शन दीपस्तंभाप्रमाणे करतात. कसं आहे, तैसे स्वभावे भागा आले, आपापल्या स्वभावाप्रमाणे. स्वभाव कशाने तयार होतो, स्वभाव गुणांनी तयार होतो. गुण कशाने तयार होतात, प्रकृतीच्या गुणानुसारच ते गुण तयार होतात. त्या गुणानुसार स्वभाव होतो आणि स्वभावानुसार कर्म होतं. स्वभावे भागा आली, आपल्या स्वभावा वर्णाश्रम धर्माप्रमाणे कोणत्या वर्णात आपण जन्माला आलो त्या स्वभावानुसार कोणते कर्म आपल्या वाट्याला आलेले आहेत हे कळालं. वरी शास्त्रे खरे केली, शास्त्राने सांगितलं अगदी बरोबर आहे, तू क्षत्रिय आहेस ना, मग शौर्यम तेजो धृतराक्षम युद्धेच्या पलायनम हे तुझ्यात गुण असायला पाहिजे. वैश्य आहे ना, कृषी गौरक्ष वाणिश्यम शास्त्र कर्म स्वभाव याप्रमाणे ते विहित आपुले आचरेगा. शास्त्र आपले स्वभावाचं कर्म आहे, शास्त्राने ते खरं करून दाखवलंय. हो हे तुम्हाला केलं पाहिजे. असं केल्यानंतर जे विहित आहे त्याचं आपण आचरण करतो. हा सगळा भाग इथपर्यंत सांगितला. शास्त्राच्या प्रकाशाद्वारे स्वर्ण आश्रम धर्माचं कर्तव्याचं पालन करा. पण असं कर्तव्य कर्म करत असताना महत्वाच्या 5 गोष्टी कर्त्याच्या ठिकाणी असल्या पाहिजे. त्याचा निर्वाळा विचार
मौली ह्या 894 क्रमांकाच्या ओळीमध्ये प्रतिपादन करत आहे. स्वकर्म कसं करायचं, कर्तव्य कर्म कसं करायचं, आपल्या वाट्याला आलेले स्वाभाविकरित्या असणारे कर्म करत असताना आपल्या अंतःकरणाची वृत्तीची मनोवृत्ती कशी असावी, पहिला भाग सांगतात. काम करताना आळस सांडोनी ते काम आळस टाकून करा. अंतःकरणामध्ये खूप आशा, आकांक्षा, इच्छा असणारे माणसं इतकं काम करून सुद्धा त्यांना आळस येत नाही, थकत नाही, अविरतपणे ते काम करतात. मला मोठं कौतुक वाटतं कधी कधी ह्या माणसांचं, हे थकत कसे नाही, त्यांना कंटाळा कसा येत नाही, काय यांच्याकडे ही एनर्जी कुठून येते. त्याचं साधं कारण आहे. लक्षात आलं माझ्या की अंतःकरणामध्ये जास्त इच्छा असेल, खूप अभिलाषा असेल. जास्त इच्छा असणं हे काही पुरुषार्थाचं किंवा मोठेपणाचं लक्षण नाही, ते हे अपूर्णतेच लक्षण आहे. मग असे काम ज्यांच्याकडे असेल तेव्हा ते माणसं रात्रंदिवस काम करतात, एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं. म्हणून कर्म करत असताना स्वाभाविक आपल्या वाट्याला आलेले कर्म कसं करायचं, आळस सांडोनी पहिला पहिला निकष आहे. म्हणजे कसं, आळस सांडोनी आपले जे विहित आचरेगा, आळस सांडून आपल्याला जे विहित कर्म आहे त्याचं आचरण करा. दुसरा आहे फळ काम दौडोनी. फल काम दौडोनी म्हणजे मी हे कर्म केलं आहे, तर ते कर्म करताना फलाची इच्छा सोडून कर्म करा, फल इच्छा टाकून कर्म करा. हे माझं कर्तव्य कर्म आहे, हे मला केलंच पाहिजे. त्यापासून मला काय भेटेल, कधी भेटेल, केव्हा भेटेल, भेटेल की नाही भेटेल, असे अनेक शंका उपस्थित करण्यापेक्षा आपलं कर्तव्य कर्म आहे ना, ते करून टाकून पूर्ण करा. मुलांना चांगलं शिक्षण देणं आपलं कर्तव्य आहे. मग ते शिक्षण दिल्यानंतर ते मुलं घरी राहतील की नाही, आपल्याला मदत करतील की नाही, कसं करतील, सोडून द्या बाकीच्या गोष्टी. फळ काम दौडवणे, फलाच्या कामनेची इच्छा टाकून मग काय करावं, आपले विहित कर्म आचरेगा. दोन झाले. अंगे जिवे मांडोनी, कर्म करायचं तर पहिल्यांदा आपल्या मनात इच्छा असली पाहिजे की मी हे कर्म करणारच आहे. जिवे मांडोनी, जिवे म्हणजे आपल्या अंतःकरणाने, आपल्या मनाने हे काम मला करायचं आहे, हे काम मी करणार आहे, असा मनाचा पक्का निश्चय पाहिजे, बुद्धीचा पक्का निश्चय पाहिजे, मनाचा पक्का संकल्प पाहिजे. आणि जसा संकल्प आणि निश्चय मन बुद्धीने केला, त्याचप्रमाणे तितक्याच उत्साहाने शरीराने ते कर्म करावं. स्वतः लक्ष घालून कर्म करा. म्हणून अंगे जिवे मांडोनी, अंगाने काम करावं म्हणजे शरीराने त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. जिवे म्हणजे मनाने संकल्प करावा, बुद्धीने निश्चय करावा. म्हणजे दोन झाले. आळस सांडोनी आपुले जे विहित आचरेगा, फळ काम दौडोनी जो आपले विहित आचरेगा. अंगे जो आपले विहित आचरेगा, आणि अंगे मांडोनी जिवे मांडोनी आपले जो विहित आचरेगा, जीवाने, अंतःकरणाने, आणि मग अंगाने कर्म करावं. आणि कर्म करत असताना तेथेची भरू,
काम करत असताना त्या कामावरती भर दिला पाहिजे, इम्पसाइज दिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा आग्रह दिला पाहिजे. आधुनिक भाषेमध्ये त्या कर्माचं फॉलोअप घेतलं पाहिजे. किती गोष्टी सांगितल्या? 5. आळस सांडून, फल इच्छा टाकून, मनाचा चांगला संकल्प धरून आणि प्रत्यक्ष शरीराने म्हणजे अंगाने त्या कामामध्ये संलग्न होऊन आणि ते काम मला करायचं आहे अशा प्रकारचा भर देऊन आग्रह धरून ते कर्म केलं पाहिजे. आणि मग ते कर्म सहजतेने घडेल. एका ओळीमध्ये आपल्या वाट्याला आलेले कर्म 5 पद्धतीने कसं करावं त्या कर्माची भूमिका मांडली आहे. आणि मग अशा प्रकारे शास्त्राच्या द्वारे निश्चिती करून आपण आपल्या वाट्याला आलेले कर्म हे जेव्हा करायला लागतो तेव्हा ते कर्म कसं होतं त्याचा विचार पहा. ओघी पाणी, ओघी पडले पाणी, नेनो अनानी वहाणी, तैसा जाय आचरणी व्यवस्थावनी. ओघी पडले पाणी, आकाशातून पडलेलं पृथ्वीवरचं पाणी जेव्हा गंगेमध्ये मिसळतं आणि त्या एका ओघाने वाहू लागतं तेव्हा माऊली म्हणतात ओघी पाणी पडले. नदीच्या प्रवाहामध्ये ते पाणी आता आलं आणि आता वाहू लागलं. ओघाने पाणी आता प्रवाहाच्या दिशेने सापडलेलं पाणी आता वेगवेगळ्या मार्गाने आता जात नाही. नेणे अनाणी वहाणी, अनानी वहाणी नेणे. मग आता जरी त्या पाण्याने ठरवलं की मला आता पूर्वेला जायचं, मला पश्चिमेला जायचं, मला दक्षिणेला जायचं, मला उत्तरेला जायचं, नदीच्या ओघामध्ये पात्रामध्ये आलेलं पाणी नदीच्या पात्रातूनच त्याला वाहवल. त्याला दुसऱ्या प्रकारचं माध्यम नसतंच. दुसऱ्या प्रकारची त्याला आता पर्याय नसतोच. याप्रमाणे ओघी पाणी पडले अनानी वाहने नेणे. मग ते भिन्न भिन्न मार्गाने वाहत नाही. त्या पाण्याला वाहण्याचा हा एकमेव मार्ग असतो. ओघी पडले पाणी वाहणी अनाने नेणे, तैसे जाय आचरणी व्यवस्थावनी. त्याप्रमाणे शास्त्राने सांगून दिलेले जे काही निहित कर्म आहे, विहित कर्म आहे, तो विहित कर्मामध्ये ज्याला संस्कार झालेले आहेत शास्त्राचे, तो श्रद्धेने, विश्वासाने, व्यवस्थित पद्धतीने आपल्या वर्णानुसार, आश्रमानुसार तो कर्म करत असतो. तैसा व्यवस्थाओनी आचरणी जाय. अगदी व्यवस्थित श्रद्धा विश्वासाने युक्त होऊन तो आपल्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो. तो आता अन्य अन्य मार्गाने इकडे तिकडे जात नाही. कसं जात नाही? नदीच्या 2 पात्रामध्ये प्रवाहित होऊ लागलेलं पाणी आता इतस्ततः कोणत्याही दिशेने जात नाही. त्याला कोणताही दुसरा वेगळा मार्ग राहत नाही. आणि म्हणून वहाणी अनाने नेणे, ते वाहणारं पाणी आता अन्य अन्य भिन्न भिन्न मार्गाने जात नाही. त्याला त्याची दिशा ठरलेली आहे, त्याची मर्यादा ठरलेली आहे. त्या मर्यादेने त्या दिशेने पाणी वाहतं. त्याप्रमाणे
ज्याला शास्त्राची मर्यादा कळाली आहे, प्रवृत्तींच निवृत्तींच, कार्याकार्य भयावहे, कार्य काय अकार्य काय, ह्या दोन गोष्टींची भूमिका ज्याला समजली, तो मात्र ह्या दोन तीरांच्या मधून त्याचं कर्म चालतं. इतस्ततः तो चालत नाही. तो श्रद्धेने, विश्वासाने आणि आपुलकीने तो कर्म करतो. असं जर कर्म केलं तर काय होईल? अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी, तो मोक्षाच्या ऐलतिरी पैठा होय. हे बाबा अर्जुना, जो ह्याप्रमाणे स्वये ते विहित कर्म करी, स्वतःच्या वर्णाश्रमानुसार ते धर्म स्वतः तो करतोय, त्यामध्ये कोणताही अडथळा नाही, स्वतः करतोय. स्वहे करी, स्वतः करतोय. काय करतोय? विहित कर्म करतोय. कोणी सांगितले आहे? शास्त्राने सांगितलंय. तो श्रद्धेने, आपुलकीने, जिव्हाळ्याने कर्म करतोय. तो व्यक्ती मोक्षाच्या ऐलतिरी पैठा होय. तो मोक्षाच्या ऐलतिरी म्हणजे अलीकडच्याच काठावर तो स्थिर होतो. कसा स्थिर होतो? तो विवेक वैराग्य रूपी तीरावर स्थिर होतो. म्हणजे काय? असे आपल्या वाट्याला आलेले कर्म श्रद्धेने, विश्वासाने, आपुलकीने, तत्परतेने केले तर मोक्षरूपी ठेव्याच्या अलीकडच्या तीराला, म्हणजेच विवेक वैराग्य रूपी तीराला तो स्थिर होतो. विवेक वैराग्य अंतःकरणामध्ये आलं की तो मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकारी बनतो. त्याला ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता प्राप्त होते. म्हणून तो विवेक वैराग्याच्या तीरावरती स्थिर होतो. मग आता त्याला इकडे तिकडे विरुद्ध बाजूने जात नाही. गंगेच्या प्रवाहामध्ये आलेलं पाणी इकडे तिकडे वाहत, तसं प्रवृत्ती निवृत्तीच्या तीराच्या मधून श्रद्धेने, विश्वासाने, स्ववर्ण आश्रम धर्मानुसार तो कर्म करतो. मग आता इतस्तता जात नाही म्हणजे कुठे जात नाही त्याचाही उल्लेख भगवान ज्ञानोबराय करतायत. पहा कसं आहे. जे अकरणीय आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा, म्हणून या भवाविरुद्धा मुकला तो. छान बघा. जे अकरणा नवचे काही संबंधा नवचेची, जे विहित कर्म नाहीत, जे विहित कर्म नाहीत ते तो कर्म करतच नाही. जो विहित कर्म नाही अशा कर्मांचा तो संबंध आपल्या जीवनाशी ठेवतच नाही. निषिद्ध आणि जे कर्म निषिद्ध आहेत, शास्त्राने नाही करायला म्हणून सांगितलं, अशा निषिद्ध कर्माचाही तो संबंध ठेवत नाही. म्हणजेच तो अकरणीय असणारं काम्य कर्म, फलइच्छा धरून असणारं कर्म, त्या कर्माचा संबंध ठेवत नाही. शास्त्राने नको म्हणून जे कर्म सांगितलं निषिद्ध, त्याचाही तो संबंध ठेवत नाही. मग असा दोन्ही संबंध टाकल्यानंतर म्हणून भवा विरुद्धा मुकला तो, आणि मग तो सुख समाधानाच्या विरुद्ध असलेल्या संसारातून तो मुक्त होतो. म्हणून भवाविरुद्ध, भव म्हणजे जन्म मृत्यूचा संसार, हा कसा आहे? सुखा समाधानाच्या विरुद्ध आहे. अशा भवाविरुद्ध तो मुकला. म्हणजे आता त्याला भव म्हणजे जन्म मृत्यूच्या भवसागरात आता त्याला अडकावा लागत नाही. त्यातून तो मुकला, त्यातलो तो सुटला. अच्छा,
मग आता जे काम्य कर्म करत नाही आणि निषिद्धही कर्म करत नाही, हे दृष्टांताच्या माध्यमातून सांग. आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथे कोडे, तैसे चंदनाचे खोडे न लेची तो. म्हणजे निषिद्ध कर्म तर तो करतच नाही, पण काम्य कर्माकडे, जेथ कर्माकडे कोडे न परतेची, काम्य कर्माच्या कडे सुद्धा कौतुकाने त्याकडे तो फिरकत नाही. म्हणजे काम्य कर्म तो कौतुकाने सुद्धा करत नाही. काम्य कर्म, निषिद्ध कर्म करत नाही, काम्य कर्म कौतुकाने सुद्धा करत नाही. निषिद्ध तर नाहीच नाही. कारण का म्हटले, निषिद्ध कर्म जसं जीवाला बंधनामध्ये अडकवतं, तसं काम्य कर्म सुद्धा बंधनामध्ये अडकवतं. असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळामध्ये कोणी गुन्हा केला तर त्याच्या पायाला खोडा बांधायचे, म्हणजे मोठा अं, लाकूड बांधायचे, त्याला ते बांधून टाकायचे. पण ते लाकूड चंदनाचं असो किंवा बाभळीचं असो, बंधनामध्येच घालणार. पण चंदनाचेही खोडे न लेचितो, म्हणून चंदनाचं खोड सुद्धा तो घेत नाही. कारण त्याला आता बाभळीचं घेतलं तर काय बंधनच आहे, आणि चंदनाचं घेतलं तरी काय बंधनच करणार आहे. म्हणून तो निषिद्ध कर्म तर करतच नाही, पण काम्यही कर्म करत नाही. याचं कारण दोन्ही कर्म त्याला, त्या गुन्हेगारी व्यक्तीला जसं अडकवून ठेवतात, तसं याचं आहे. एर नित्य कर्म तव फल त्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची सीव टाकोल आहे. आता बघा, काम्य कर्म टाकलं, निषिद्ध कर्म टाकलं, आणि विहित कर्म करताना ते मागच्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एर नित्य कर्म तव, निषिद्ध आणि काम्य सोडून दुसरं जे उरतं नित्य कर्म, ते नित्य कर्म सुद्धा कसं आहे म्हटले, फळ त्यागे वेचिले सर्व. सर्व फलाच्या त्यागाचा, सर्व कर्माच्या फलाचा त्यागानेच काय केलं आहे, ते कर्म केले आहेत. म्हणून मोक्षाची शिव टाकवल आहे. म्हणून तो मोक्षाची शिव जी आहेत, तिथपर्यंत मोक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्या मोक्षाच्या सीमारेषेपर्यंत येण्याकरता तो समर्थ बनतो. मोक्षाच्या रेषेपर्यंत त्याला कोणी आणलं, विहित कर्माने. मोक्षाच्या सीमेपर्यंत येताना त्यांनी काय टाकलं, निषिद्ध कर्म टाकलं आणि काम्य कर्म टाकलं. विहित कर्म करतानाही त्याने फल इच्छेचा त्याग केला, म्हणून त्याला विवेक आणि वैराग्य प्राप्त झालं, आणि मोक्षाच्या ऐल सीमेपर्यंत सीमेपर्यंत येऊन तो येण्यास समर्थ झाला. काय काय केलं त्याने, ऐसे शुभाशुभ संसारी सांढिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. बघा, शब्द तेच आहे, पण किती सावधगिरीने ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दांची योजना केली आहे. आता तुम्हाला त्या मुमुक्षु साधकाच्या बद्दल जाणून घ्यायचं आहे का? अवधारी, लक्ष द्या. लक्षपूर्वक आहे म्हटलं. काय त्याने काय केलं आहे, तो सांढीला, तो आता सुटला गेला, त्याला सोडलं, त्याला टाकलं. कोणी?
संसारी सांडीला, संसाराच्या कडनं तो आता सुटला, संसाराने त्याला सोडलं. ही इज ड्रॉप्ड बाय दिस फिनॉमिनल वर्ल्ड. ही इज रिलीज्ड फ्रॉम दिस वर्ल्ड. त्या संसारानेच त्याला सोडलं. कोणता संसार आहे म्हटले? त्या संसाराचं विशेषण दिले पहा. शुभाशुभी संसारी तो सांडिला. शुभ म्हणजे पुण्य, अशुभ म्हणजे पाप. पाप पुण्यात्मक असणारा हा स्वर्ग आणि नरकाचा संसार आहे. अशुभ कर्म केलं तर नरक, शुभ कर्म केलं की मग स्वर्ग. परंतु हा शुभाशुभ कर्माचा असणारा हा संसार, या संसाराने ह्या साधकाला सोडलं. म्हटलं हा आता आपल्या ताब्यात राहत नाही. त्याला विवेक आणि वैराग्याचं बळ प्राप्त झालेलं आहे. आणि मग संसाराने सोडल्यानंतर तो आता वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. वैराग्य रूपी मोक्षाच्या द्वारामध्ये येऊन तो उभा राहतो. देवाची द्वारी उभा क्षण भरे. हा जो देवाच्या द्वारातला क्षण कसा आहे? विवेक वैराग्याने युक्त क्षण आहे. हा सगळा भाग लक्षात घेतला तर आपल्याला मग देवाच्या द्वार उभं राहणे हा कळेल आहे. वैराग्य रूपी मोक्ष द्वारामध्ये तो येऊन उभा राहतो. ज्याला हा संसार सोडत नाही, संसाराने याला सोडलं. कारण तो निषिद्ध कर्माचा त्याग करतो, काम्य कर्माचा त्याग करतो, नित्य कर्म करताना फलइच्छा सोडून करतो. आणि ते नित्य कर्म सुद्धा कसं आहे, आळस सोडून करतो. फलइच्छा सोडून काम करतो. अंगाने, मनाने आणि शरीराने कर्म करतो आणि भर देऊन कर्म करतो. मग त्याचं कौतुक काय माऊली सांगतात? जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्मा नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ. तो मोक्ष वैराग्य मोक्षाच्या द्वारात येऊन उभा राहतो. त्याचं भाग्य किती आहे? जे वैराग्याच्या द्वारात येऊन उभा राहतो ना, मग ते वैराग्य कसं आहे? साधकाच्या सर्व भाग्याची सीमा आहे. कल्मिनेशन ऑफ ऑल फॉर्च्यून, कल्मिनेशन ऑफ लक, सगळ्या त्या फॉर्च्यून ही इज अ कल्मिनेशन ऑफ ऑल प्रिव्हिलेज. त्या कल्याणाच्या भाग्याच्या त्या सीमेपर्यंत येऊन पोहोचतो. सकळ भाग्याची सीमा. जेवढे काही अध्यात्मातले भाग्य आहे, त्या भाग्यातली सीमा म्हणजे विवेक वैराग्य अंतःकरणामध्ये स्थिर होणं. मोक्ष लाभाची जे प्रमा, मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी लागणारं जे यथार्थ ज्ञान आहे, त्या यथार्थ ज्ञानाची पृष्ठभूमी या विवेक वैराग्याच्या द्वारे निश्चित झाली आहे. आणि जिथे गेल्यानंतर कर्म मार्ग श्रमा
अनेक प्रकारच्या कर्माच्या मार्गाचं अनुसरण करून जे श्रम झाले होते, त्या श्रमाचाही जिथे शेवट होतो, आता याच्या पलीकडे त्याला कोणता श्रम नाही, असं सर्व श्रम परिहार जिथे झाला, असं परमभाग्याची सीमा, मोक्ष प्राप्त करून घेण्याचं यथार्थ ज्ञान आणि कर्म मार्गाच्या द्वारे झालेला श्रमाचा परिहार जेथे होतो. मोक्ष फळे दिदली बोल, जे सुकृत तरुची फूल, ते वैराग्य ठेवी पाऊल भवरू जैसा, पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदयतया वैराग्याचा ठावो पाये, किंबवना आत्मज्ञान, जेणे हाताये निधान, ते वैराग्य दिव्यांजन, जीवेले तो ऐशी मोक्षची योग्यता, सिद्धी जायतया प्रणसुता, अनुसरणे विहिता करामातया. हा जो काही ओव्यांचा भाग राहिला, शेष भाग आपण उद्या बघूया.